करताना हालचाल संत असावी, अतिशय वेगवान नसावी. अप अँड डाऊन, वर खाली, डाव्या बाजूला उजव्या बाजूला, असे 5 ते 6 वेळा करायचंय. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला करताना श्वास मध्यभागी आला की श्वास भरायचा आणि बाहेर बाजूला जाताना श्वास सोडायचा. ओके, रिलॅक्स. त्यानंतर शोल्डर प्रोसेस. तर दोन्ही हाताची बोटे खांद्यावरती ठेवायची आहेत आणि पुढून पाठीमागं, फ्रंट टू बॅक. यामध्ये ब्रिदिंग स्ट्रक्चर कसं असेल तर हा शोल्डर्स वर जाताना श्वास भरायचा आहे आणि शोल्डर खाली येताना श्वास सोडायचा आहे. कोपरे वर जाताना श्वास भरायचा आहे, कोपरे खाली येताना श्वास सोडायचा आहे. हे दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत. हात वर जाताना श्वास भरायचा आहे आणि हात खाली आणताना श्वास सोडायचा आहे. आता अपोजिट, त्याच्या अगदी विरुद्ध. पुन्हा एकदा सांगतोय, हाताचे कोपरे आकाशाकडे जातील तेव्हा श्वास भरायचा आहे आणि खाली आणताना श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. त्यानंतर फिंगर रोटेशन. दोन्ही हाताची बोटे समोर करायची आहेत आणि टाचावर उंचून बोटे आत ओढायचे आहेत. त्यावेळेला श्वास घ्यायचा आणि बोटे आतमध्ये खेचायची आणि श्वास सोडताना बोटे बाहेर सोडायची. टाच वर उंच करताना श्वास भरायचा आणि टाच खाली घेताना श्वास सोडायचा आणि बोटे सैल सोडायची. पंच केलेला सोडायचा, रिलीज करायचा. रिलॅक्स. त्यानंतर साइड टू साइड शोल्डर प्रोसेस. पायामध्ये थोडंसं अंतर, आपल्या पायातील अंतर हे आपल्या छातीच्या अंतरा एवढं असलं पाहिजे, साधारणतः इतकं. तर त्यावेळेला साइड पोस्चर, साइड टू साइड, हात बाजूला आणि या पद्धतीने. पाठीमागे जाताना श्वास भरायचा आहे, पुढे आणताना श्वास सोडायचा आहे. पाठीमागे हात गेला की श्वास भरायचा आणि पुढे आल्यानंतर श्वास सोडायचा, पुन्हा भरायचा, पुन्हा सोडायचा, पुन्हा भरायचा, पुन्हा सोडायचा. सूक्ष्म व्यायाम करताना ब्रीदिंग स्ट्रक्चर अतिशय व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. रिलॅक्स. त्यानंतर हँड सायकलिंग. हँड सायकलिंग करताना पहिल्यांदा पाठीमागून पुढे करायचं आणि पुन्हा पुढून पाठीमागं करायचं. आणि यामध्ये ब्रीदिंग स्ट्रक्चर कसं असेल तर हात वर गेल्यानंतर श्वास भरायचा, हात खाली आणल्यानंतर श्वास सोडायचा. चला स्टार्ट. सुरुवातीला सावकाश करायचं, त्यानंतर थोडस मध्यम गतीने, मीडियम फास्ट. हात वर गेल्यानंतर श्वास भरा आणि हात खाली आल्यानंतर श्वास सोडा. फास्ट. अपोजिट. फास्ट. अँड रिलॅक्स. त्यानंतर वेस्ट रोटेशन. वेस्ट रोटेशन म्हणजे हात कमरेवरती ठेवायचे आणि पायामध्ये छातीच्या अंतरा एवढं पायात अंतर असलं पाहिजे. आणि वेस्ट रोटेशन राईट टू लेफ्ट. पुढे येताना ब्रीदिंग स्ट्रक्चर कसं असेल तर पुढे येताना श्वास भरायचा आणि पाठीमागे जाताना श्वास सोडायचा. दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ब्रीदिंग स्ट्रक्चर, श्वास कोंडून ठेवायचा नाही किंवा पूर्ण बाहेर काढायचा नाही, चालू ठेवा. इनहेल एक्झेल सुरू ठेवायचा आहे, श्वासोश्वास श्वास चालू ठेवायचा आहे. पुढे आल्यानंतर श्वास भरा आणि पाठीमागे गेल्यानंतर श्वास सोडायचा. अपोजिट.
सुरुवातीला थोडं थोडं हळू करा आणि नंतर थोडासा वेग वाढवू शकता आपण. ओके, रिलॅक्स. त्यानंतर अर्धचंद्राकृती, हात नो स्ट्रेस, थोडस पायात अंतर जास्त घ्या आणि हात डोक्याच्या वर आणि लेफ्ट बेंड अँड होल्ड. थांबायचं आहे या पोझिशन मध्ये, श्वास घेत राहायचा आहे. थांबायचा म्हणजे पोझिशन होल्ड करायची आहे, परंतु श्वास चालू राहील. अँड देन रिलॅक्स. राईट साइड, होल्ड. Once again, the left side. Again, right side. Okay, relax. त्यानंतर टच अँड बेंड म्हणजे जमिनीला वाकून स्पर्श करायचा आहे आणि सावकाशपणे पाठीमागं वाकायचं. टच अँड बेंड. खाली जाताना श्वास सोडायचा, पाठीमागे येताना श्वास भरायचा. पायामध्ये थोडस अंतर. रिलॅक्स. तर ही झाली आपली उभे राहून सूक्ष्म हालचाली करण्याची पद्धत. या पद्धतीने आपण सूक्ष्म हालचालीद्वारे आपल्या शरीराला आता प्रिपेअर्ड केलेलं आहे, तयार केलेलं आहे आपल्याला योगासनासाठी. आता आपण योगासनासाठी तयार आहोत. जसं की प्राणायाम करण्यापूर्वी आपण नाडी शोधून प्राणायाम करतो, पिढा पिंगळा सुषुम्ना 3 नाड्या शुद्ध करतो आणि मग प्राणायाम करतो. तर त्या पद्धतीने योगासन करण्यापूर्वी आपल्या शरीराला आपण तयार करायचं आहे. जसं जेवणापूर्वी आपण हात धुवून बसकर मांडून मस्तपैकी मानसिकता तयार करतो ना जेवणाची, तशी आपल्याला शारीरिक अवस्था तयार करायची आहे. चला आता आपण उभे राहून करणाऱ्या आसनांची सुरुवात करूया. काही आसनं आपण साधारण घेऊयात आणि काही आसनं आपण काठिण्य पातळीवरची घेऊयात, म्हणजे ज्याला ऍडव्हान्स्ड, सेमी ऍडव्हान्स्ड अशी आसनं घेऊयात. तर या आपण काय करूयात, वृक्षासनाने सुरुवात करूया. वृक्षासनात काय करायचं आहे, तर साधारणतः उजवा किंवा डावा पाय जसे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तो पाय घ्या. मला उजवा शिफ्ट वाटतो, मी उजवा घ्या. उजवा पाय या पद्धतीने घ्यायचा, इथं ठेवायचा आणि दोन्ही हात सावकाशपणे आकाशाकडे अपवर्ड करायचे आहेत. त्या पद्धतीने ब्रिदिंग, डोळे उघडे असावेत आणि हात जसा वर जाईल तसा श्वास भरत जायचा. दंड कानाला स्पर्श केलेले असले पाहिजेत आणि हात एकमेकाला असे जॉईंट पाहिजेत आकाशाकडे. आणि श्वास चालू ठेवायचा, पूर्ण लक्ष श्वासाच्या प्रवासाकडे. श्वासाची गती काय आहे तपासून घ्या. इनहेल, एक्झेल, फील युअर ब्रीथ. तुमचा श्वास जाणून घ्या, अनुभव करून घ्या श्वासाला आणि सावकाशपणे 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 जसा हात खाली येईल तसा श्वास बाहेर सोडा आणि हळुवारपणे हळुवारपणे तुम्ही आसनातून मुक्त होऊ शकता. आसनांचं एक वैशिष्ट्य आहे, जितक्या सावकाश तुम्ही आसनं कराल तितका जास्त परिणाम तुमच्या शरीरावरती होईल. काही करायची नाही. हाच आसनांचा प्रकार आपण डाव्या पायाने करू शकतो. वृक्षासन विथ लेफ्ट लेग, हात बाजूला आणि श्वास घेत घेत आकाशाकडे. सावकाशपणे 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 खाली यायचं. श्वास सोडत सोडत हात खाली. श्वास सोडण्याची क्रिया आणि हात सोडण्याची क्रिया एकत्र झाली पाहिजे, म्हणजे तुमचं संपूर्ण लक्ष त्या आसनांकडे लागतं. आणि सावकाशपणे सोडायचा, झटका द्यायचा नाही. त्यानंतर आपण वृक्षासन करूया, असं ताडासन करूया. दोन्ही हात हळूहळू वर जातील आणि टाचा उंच केल्या जातील आणि श्वासाची गती हात वर जाईल तसा श्वास भरायचा आहे.
स्टार्ट. हात वर जाईल तसा श्वास आत भरायचा आहे. दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफलेली, हात उलट्या दिशेला आकाशाकडे आणि टाचा उंच केलेल्या. या पद्धती या पोस्चर मध्ये एक 7 ते 8 सेकंद होल्ड करायचा आहे. मात्र श्वास चालू ठेवायचा आहे. जे नवीन योगा शिकणारे असतात त्यांच्यासाठी हे आसन फार उपयुक्त आणि महत्वाचं आहे. स्टँडिंग कॅपॅसिटी क्रिएट होते. आणि सावकाशपणे टाचा जमिनीला टेकवू शकता आणि हात सावकाशपणे खाली आणू शकता. यानंतर आपण काय करूयात, पादहस्तासन करूया. म्हणजे ज्याला आपण बसून पश्चिमोत्तासन करतो ते उभे राहून पश्चिमोत्तासन करायचं, त्याला पादहस्तासन. तर साधारणतः हात बाजूला घ्यायचे आणि आकाशाकडे घेऊन जायचे आहे. श्वास भरायचा आहे हात वर जाताना आणि श्वास सोडत हात जमिनीकडे आणायचे आहे. आणि त्यानंतर हात जमिनीला टेकवायचे आहे आणि आपले कपाळ हळूहळू गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. ताण देऊ नका, शक्तीचे प्रयोग करू नका. श्वास चालू ठेवा. सावकाशपणे हात समोर आणि श्वास सोडत हात खाली. तर साधारणपणे या आसनामधून आपल्याला पाठीच्या मणक्याची सक्षमता प्राप्त होते, लवचिकता मिळते शरीराला. यानंतर आपण बैठे आसने करणार आहोत, जी आता बसून करायची आहेत. आता उभारून करणाऱ्या आसनापैकी आपली आसनं संपलेली, आपण आता बसून आसनं करणार आहोत. बैठे आसन. तर साधारणतः आपण वज्रासनात बसण्याचं टाळतो, माहितच नाहीये. तर जेवल्यानंतर या पद्धतीने आपण वज्रासनात बसून घ्या. खास करून जेवल्यानंतर बसावं. आसन करण्यापूर्वी वज्रासनात बसायचं आहे. त्याला वज्रासन असं म्हणतात. पाठीचा कणा ताठ, श्वास चालू, दोन्ही हाताची गुडघे मांडीवर. जे नवशिके आहेत, न्यू कमर्स, त्यांच्यासाठी फार उपयुक्त आसन आहे. आणि सावकाशपणे सोडू शकता. आसन सुरुवात करणं आणि आसन सोडणं हे दोन्ही अतिशय सावकाश झालेले पाहिजे, सावकाश केलं पाहिजे. त्याचा इफेक्ट फार डीप मध्ये होतो, खोलवर परिणाम होतो. त्यानंतर आपण पर्वतासन करणार आहोत. तर पर्वतासन करताना साधारणतः तुम्ही पद्मासनात बसू शकता किंवा तुम्ही अर्ध पद्मासनातही बसू शकता किंवा सुखासनातही बसू शकता. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करा. सक्ती नाही की पद्मासनात बसलं पाहिजे, अर्ध पद्मासनात बसलं पाहिजे. तुमच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमता तुम्ही वापरायच्या आहेत. आणि दोन्ही हात बाजूला. तर साधारणपणे श्वास घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास घेत हात वरती घ्यायचे आहेत. श्वास चालू ठेवा. दंड कानाला स्पर्श केलेले असले पाहिजे. आणि हळुवारपणे सोडू शकता. हात खाली येईल तसा आपला श्वास बाहेर आला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. सिटिंग माउंटन पोस्चर.
बैठे पर्वतासन, उभा राहून पण हे पर्वतासन करता येतं. आपण बसून करतो. आता आपली स्टँडिंग पोस्चरची आसन संपलेली आहेत. यानंतर आपण पाठीच्या मणक्याला आणि कमरेच्या भागाला लवचिकता प्राप्त होण्यासाठी बॉडी रोटेशन नावाचा प्रकार करतोय आपण. तर तो सगळ्यांनी करायचा आहे. दोन्ही हाताच्या डाऊनवर्ड म्हणजे हात खालच्या बाजूला, गुडघ्यावरती हात, समोरच्या बाजूला मान झुकवलेली, उजव्या बाजूने वर गोल मोठा वर्तुळ काढा डोक्याने. पुन्हा पाठीमाग मोठा वर्तुळ आणि पुन्हा पुढच्या बाजूला. हे करत असताना जेव्हा तुम्ही वर याल तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही खाली जाल तेव्हा श्वास सोडायचा आहे. जेव्हा तुमची पोस्चर वर येण्यासारखी असेल तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि पोस्चर खाली जाण्यासारखे असेल तेव्हा श्वास सोडायचा आहे. श्वास भरायचा वर जाताना आणि मोठा वर्तुळ काढायचा आणि खाली येताना श्वास सोडायचा. असे 5 ते 7 वेळा असं तुम्ही उजव्या बाजूने वर्तुळ काढू शकता. त्यानंतर डोळे बंद असावेत. वर्तुळ काढा म्हणजे बॉडी रोटेशन करताना डोळे बंद असावेत, अन्यथा थोडस गरगरल्यासारखं वाटतं. डोळे उघडले तर गरगरल्यासारखं. आता विरुद्ध दिशेने अपोजिट. वर येताना श्वास भरायचा. ब्रीदिंग स्ट्रक्चर फार महत्वाचे आहे. अँड रिलॅक्स. साधारणपणे या पद्धतीने तुम्ही बॉडी रोटेशन करू शकता. संपूर्ण मणक्याला, कमरेच्या भागाला लवचिकता प्राप्त होते आणि आळस निघून जातो. उत्साह, सळसळता उत्साह आपल्या शरीरात निर्माण होतो. हे बॉडी रोटेशन. तर यानंतर आपण काय करणार आहोत? पश्चिमोत्तासन. तर साधारणतः दोन्ही पाय समोर या पद्धतीने आणि जे आपण उभा राहून पादहस्तासन केलं ते आता बसून पश्चिमोत्तासन करायचं आहे. साधारणतः हात बाजूला आणि हात आकाशाकडे घेऊन जायचे आहे. श्वास भरायचा आहे. संपूर्णपणे भरलेला श्वास आहे आणि हात वर आहे. तर हात जसे खाली जातील तसा तुम्ही श्वास सोडायचा आहे आणि पायाची अंगठी पकडायची आहे. श्वास सोडा बाहेर आणि पायाची अंगठी पकडू शकता आणि नाक आपल्या गुडघ्यांना टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, सक्ती नाही. आणि ज्यांना एका वेळेला टेकत नाहीये पहिल्या अटेम्प्ट मध्ये, त्यांनी काय करायचंय? जंप करत करत करायचंय. उदाहरणार्थ बघा, आणि यावेळेला श्वास आत बाहेर करू शकता. जे नवीन शिकणारे आहेत, न्यू कमर्स, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे ही पद्धत. म्हणजे तुम्ही श्वास घ्यायचा आणि सोडताना खाली जायचा, वर यायचा, श्वास घ्यायचा, सोडता, हे थोडंसं फास्ट करायचं. असं केल्यानंतर थोड्या वेळाने तुमची लवचिकता प्राप्त होते. मग तुम्ही पूर्ण पश्चिमोत्तासन करू शकता. पुन्हा हात वर, श्वास घ्या
आणि हात खाली आणत आणत श्वास सोडायचा आहे. तर हे झालं पश्चिमोत्तासन. यानंतर आपण बद्ध कोणासन करणार आहोत. बद्ध कोणासन हे या पद्धतीने केलं जातं. तर प्री पोस्चर अशी आहे, दोन्ही टाचा जांघेच्या जवळ घ्या आणि गुडघे बाजूला घ्या. साधारणतः इथं कोण झाला पाहिजे गुडघ्यामध्ये, म्हणून त्याला बद्ध कोणासन असं म्हटलं जात आहे. हात अंगठ्यावरती आणि गुडघे दोन्ही गुडघ्यांना जम्पिंग करायचं आहे, थोडस फास्ट. आणि या बद्ध कोणासनामध्ये सुद्धा आपण पश्चिमोत्तासनामधली पद्धत वापरू शकतो. आता काय करायचं, श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत 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 नाक आपल्या पायाच्या अंगठ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग हा असा प्रकार आहे तिथं डायरेक्ट काही करायचं नाही, टप्प्याटप्प्याने क्रमवार पद्धतीने करायचं आहे. म्हणजे एकदम झटक्यात असं नाक नाही टेकवायचं. तुम्हाला यथाशक्ती जसं हा योग जुळवून आणायचा आहे, शरीर आणि श्वास यांचा योग जुळवून आणायचा आहे. स्ट्रेच, शरीराला ताणायचं आहे, प्रेशराईज नाही करायचं, ताणायचं आहे. एक्झरसाइज मीन्स प्रेशरायझेशन आणि योगा मीन्स स्ट्रेच. योगा हा ताणवतो शरीराला, आणि जेव्हा शरीर ताणलं जातं ना तेव्हा मन स्थिर होतं. त्यामुळे आपण ताणायचं आहे हळुवारपणे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. श्वास भरा आणि श्वास सोडत 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 नाक पायाच्या अंगठ्यांना टेकवू शकता. ज्यांना जमत नाही त्यांनी हळुवारपणे करायचं आहे जम्पिंग. श्वास वर येताना घ्यायचा आणि खाली जाताना पाय सोडायचा. या पद्धतीने केल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला क्षमता प्राप्त होते. कशाची? तर साधारणतः तुम्ही नाक एका स्टेप मध्ये पायाच्या अंगठ्याला टेकवू शकता हळुवारपणे. श्वास घ्या आणि बाहेर सोडत सोडत नाक पायाच्या अंगठ्यांना टेकवू शकता. या पद्धतीने आपण करू शकतो. तर साधारणतः पाय थोडेसे लांबवायचे आसन सोडल्यानंतर, पायाच्या अंगठ्यांना थोडस मुवमेंट्स द्या. ओके. तर यानंतर आपण काय करणार आहोत, बैठे आसनामधला शेवटचा प्रकार करूयात, पिजन पोस्चर. तर साधारणतःपणे एक पाय समोर आणि उजवा पाय बाजूला, या पद्धतीने. तर आपला पाठीमागे गेलेला जो पाय आहे त्या पिजन पोस्चर मध्ये पाठीमागचा पाय असा पकडायचा आहे हाताने पंजा, आणि तो मांडीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांचा टेकत नाही त्यांनी सावकाशपणे सावकाशपणे जम्पिंग करत या पद्धतीने करू शकता. हीच पोस्चर तुम्ही अपोजिट साइड डिरेक्शन करू शकता. सावकाशपणे तुम्ही जेव्हा जम्पिंग पोस्चर बंद, जम्पिंग मेथड बंद कराल तेव्हा तुम्हाला क्षमता प्राप्त होते. तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट टच करू शकता. सावकाशपणे रिलीज करा. त्यानंतर बैठे आसनातला आपण बकासन हा प्रकार करणार आहोत. साधारणतः या पद्धतीने बसून घ्यायचा आहे, दोन्ही हात समोर आणि
दोन्ही दंडांच्या वरच्या बाजूला गुडघे आपले टेकलेले असले पाहिजेत आणि या पद्धतीने आपण आसन करू शकतो. ज्यांना सुरुवातीला करायचं आहे त्यांनी या पद्धतीने करायचं. या पोझिशन मध्ये थोड्या वेळ थांबायचं आहे. नंतर एक घेण्याचा प्रयत्न करा, नंतर दुसरा घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळुवारपणे या पद्धतीने दोन्ही पाय घेण्याचा प्रयत्न करा आणि नजर समोर, म्हणजे हे आसन पूर्ण क्षमतेने करताना नजर समोर पाहिजे, पायवर, आणि हळुवारपणे आपण सोडू शकतो. हे बैठे आसनातले काही प्रकार झाले. तर आता आपण काय करूयात, पोटावरची आसनं काय करूया. तर साधारणपणे आपण पोटावरती झोपून घेऊ. आता पोटावरच्या आसनामधला पहिला प्रकार आहे शलभासन. उजवा पाय मांडीतून वर उचलायचा आहे. श्वास चालू. एक 8 ते 10 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि हे आसन कंप्लीट करायचं. पाय ताठ, गुडघ्यात न वाकवता, हनुवटी जमिनीला टेकवलेली, डोळे बंद असावेत. श्वासासोबत राहा. and relax. शलभासन, लेफ्ट लेग, and relax. आता हे शलभासन उजव्या पायाने आणि डाव्या पायाने केले. आता आपण दोन्ही पायाने शलभासन करायचं आहे. दोन्ही हाताच्या मुठी बांधलेल्या जांघेमध्ये, दोन्ही पाय आकाशाकडे, शलभासन, बोथ लेग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सावकाशपणे सोडू शकता. त्यानंतर आपण भुजंगासन करूया. दोन्ही हात छातीच्या बाजूला, नाभीच्या वरचा भाग आकाशाकडे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 and रिलॅक्स. आता या पोझिशन मध्ये आपण लेफ्ट बेंड आणि राईट बेंड असा एक प्रकार करायचा आहे. डाव्या बाजूला वळून आपली डावी टाच बघायची आहे, उजव्या बाजूला वळून उजवी टाच बघायची आहे. साधारणपणे आपण या पद्धतीने करू शकता. पाठीच्या मणक्याला लवचिकता प्राप्त होते. and relax. यानंतर आपण विपरीत शलभासन करूया. म्हणजे शलभासनाच्या विरुद्ध दिशा. हात समोर, ज्याला इंग्रजीमध्ये सुपरमॅन असं म्हणतात. दोन्ही पाय आकाशाकडे, दोन्ही हात आकाशाकडे, पोटावरती वर्तुळ झाला पाहिजे असं आपण झोपायचं आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. यानंतर आपण धनुरासन करायचं आहे. दोन्ही घोटे आपल्या हाताने पकडायचे आहेत. जे नवीन शिकणारे असतात त्यांनी सावकाश करायचं, घाई गडबड नाही करायची. ज्यांना येत आहे त्यांनी हळुवारपणे सुरुवात करायची. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. सावकाशपणे आसन सोडायचं. तर या पोटावरील आसनांपैकी अतिशय उत्कृष्ट असं आसन आपण आता बघणार आहोत, ज्याला आपण मयूरासन असं म्हणतो. ते मयूरासन आपण करणार आहोत. जे नवीन शिकणारे असतात त्यांनी काळजीपूर्वक योग्य अशा मार्गदर्शकाच्या
नियंत्रणाखाली करायचं आहे. साधारणतः या पोझिशन मध्ये यायचं आहे. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला समोर, बोटे गुडघ्याच्या दिशेला आणि पोट आपल्या हाताचे कोपरे पोटावरती. स्टार्ट. रिलॅक्स. सावकाशपणे सोडू शकता. अँड रिलॅक्स. तर पोटावरती जी आसनं असतात त्या आसनामधलं सर्वोत्कृष्ट आसन म्हणजे मयूरासन. तर यानंतर आपण पाठीवरची आसनं करणार आहोत. त्यामुळे पाठीवरती झोपून घ्या. नौकासन. पाठीवरील पहिलं आसन नौकासन आहे. म्हणजे नावेसारखी आपली पोझिशन झाली पाहिजे. दोन्ही पाय आकाशाकडे, मान आकाशाकडे, हात मांडीच्या वर. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. हे नौकासन झालं. यानंतर आपण नटराजासन करूया. नटराजासन म्हणजे उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या बाहेर आणि असा दुमडून शरीराला पीळ द्यायचा. डावा हात दुमडलेल्या उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आणि उजवा हात तिकडेच असा लांबवायचा आहे आणि नजर डाव्या उजव्या हाताकडे, लांबवलेल्या हातात, आणि शरीराला पीळ द्यायचा आहे. श्वास चालू ठेवायचा आहे. आता नटराजासन लेफ्ट लेग. हेच आसन आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या बाहेर आणि डावा हात लांबवलेल्या अवस्थेत, उजवा हात दुमडलेल्या गुडघ्यावरती, आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता. श्वास चालू ठेवा. अँड रिलॅक्स. सावकाशपणे आसनातून बाहेर यायचं आहे. हे झालं नटराजासन, राईट लेग लेफ्ट लेग. तर यानंतर आपण सर्वांगासन करणार आहोत. सर्वांगासन. दोन्ही पाय एकत्र आणून सावकाशपणे आकाशाकडे घेऊन चला आणि हाताने सीटला आधार द्यायचा आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. सावकाशपणे आसन सोडू शकता. याच पोझिशन मध्ये आपण हलासन करणार आहोत. सेम पोझिशन आहे. पाय सावकाशपणे आकाशाकडे घेऊन चला. पाय डोक्याच्या पाठीमागे नेऊन ज्यांना शक्य आहे त्यांनीच करायचंय. थोडस रोलिंग करू शकता राईट लेग. आणि हळुवारपणे असं सोडू शकता. यानंतर आपण सावकाशपणे डाव्या कुशीवरती वळून उठून बसण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण आसनांचा राजा शीर्षासन, शीर्षासनाकडे जाऊया. तर शीर्षासन करताना जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी काळजीपूर्वक करायचं आहे, कोणाच्या तरी मदतीने करायचं आहे. आणि ज्यांना येत आहे त्यांनी सुरुवात सावकाश करायची, होल्ड करायचं आणि शेवटी सावकाश.
हे झालं शीर्षासन. आपण शीर्षासन श्वास चालू ठेवायचे आहे. आणि त्या शीर्षासनातूनच पुढे जाऊन वृश्चिकासन करता येतं. तर आपण वृश्चिकासन बघूया. हळूवारपणे हाय पाठीमागे घ्या, हात समोर आणि डोके वर उचलायचं आहे. या पद्धतीने हे झालं वृश्चिकासन. सावकाश सावकाश होऊ शकता. हे आपण स्टँडिंग, सिटिंग, ऍबडोमन, बॅकवर्ड अशा प्रकारचे आसनं केलेली आहेत. आता स्ट्रेचिंगची काय आसनं करूया. स्ट्रेचिंगच्या आसनामध्ये पहिल्यांदा हनुमान आसन येतं. हनुमान आसन म्हणजे काय, स्ट्रेचिंग असतं, दोन्ही पाय ताणायचे असतात. तर साधारणतः आपण या पद्धतीमध्ये करूयात. त्याला थोडीशी लवचिकता असावी लागते. मग आपण वॉर्मिंग त्यासाठीच करतो. तर साधारणतः पुढचा पाय पुढे आणि पाठीमागचा पाय पाठी. तर या पद्धती या पोझिशन मध्ये यायचं आहे आणि हात बाजूला असावे, हात समोर आणि हात खाली. नमस्कार. हनुमान आसन मध्ये यायचा. श्वास चालू ठेवा अँड रिलॅक्स. हीच पोझिशन आपण दुसऱ्या पायाने करू शकतो. उदाहरणार्थ या बाजूला त्या पद्धतीने आपण अशी करू शकतो. त्यानंतर स्ट्रेचिंग मधला दुसरा आसनाचा प्रकार विभक्त पश्चिमोत्तासन. साधारणपणे आपण दोन्ही पाय ताणलेले असतो. तर यामध्ये काय करायचं, थोडीशी लवचिक येण्यासाठी लेफ्ट बेंड, साइड राईट बेंड, लेफ्ट बेंड, राईट बेंड या पद्धतीने थोडा वेळ व्यायाम करायचा आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी, जे परफेक्ट आहेत नो डाऊट त्यांच्यासाठी काही नाही, डायरेक्ट असं करू शकतो. पण सावकाश, स्पीड सावकाश, त्यानंतर स्थिरता आणि मग रिलीज करायचं. म्हणजे स्टार्ट स्लोली, होल्ड अँड रिलीज स्लोली. तर या पद्धतीने आपण नाक, कपाळ जमिनीला टेकवू शकतो. हनुवटी, हात बाजूला, पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे आणि दीर्घ श्वास चालू. आणि हात पाठीमागे घेऊन तुम्ही स्ट्रेच करू शकता. आणि सावकाशपणे 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 उठून बसू शकता. आणि हे आसन केल्यानंतर त्याच्या कॉन्ट्रास्टला थोडीशी पोझिशन करायची आहे. म्हणजे पाय ताणलेले असतात तर आपण पुन्हा अजून बद्ध कोणासन करायचं आहे थोडस, कारण शरीराला पुन्हा स्थिरता मिळते. कारण आपण ताणलेला असतो ना, मग त्याच्या अगेन्स्ट करायचं. तर या पद्धतीने आपण स्ट्रेचिंग मधली ऍडव्हान्स्ड आसनं केलेली आहेत. तर आपल्याला इथं आसनांच्या सत्रामध्ये आपल्याला थांबता येईल. तर साधारणतः इतकी आसनं करणं सोयीस्कर आहे सर्वांना आणि ते उपयोगी आहेत आपल्याला रोजच्या जीवनामध्ये. सर पुढं काय? हा, आपल्या प्रबंधाविषयी थोडस बोला. सॉरी, आपण जी पीएचडी करताय त्याच्याविषयी थोडस मार्गदर्शन करा. अच्छा, ओके. तर सर्वांना आपण चर्चा करूयात. मी मार्गदर्शक म्हणून मला घेऊ नका, तर एक मित्र म्हणून घ्या. कारण मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त योगाच्या नित्य साधनेमुळे मी ह्या क्षमता प्राप्त करू शकलो. कोणत्या क्षमता? आता माझी ओळख करून देणारे माझे बांधव जे होते वरिष्ठ, त्यांनी सांगितलं की यांनी अनेक पदव्या घेतलेल्या आहेत. तर शिकण्याची उमेद मनात जी निर्माण होते ना, ती योगामुळे होते. म्हणजे माझी मानसिकता आणि शिकण्याची वृत्ती त्यांचा जो योग जुळून येतो ना, तो योग ह्या योग साधनेमुळे जुळून येतो. म्हणजे शारीरिक आसनं करणं म्हणजे योग नव्हे, तर आपल्या मनाची आणि वास्तविकतेची सांगड घालणं हा पण एक योगच आहे. तर या पद्धतीने आपण नित्य साधना जर करत राहिलो तर शरीरामध्ये सळसळता उत्साह टिकून राहतो, निर्माण होतो, टिकून राहतो आणि तो आपल्या सत्कार्यात वापरता येतो.
मग तेच एक सत्कार्य करताना मला असं वाटलं की आर्ट ऑफ लिव्हिंगची जी साधना आहे ती साधना म्हणजे संपूर्ण ज्ञान, एंटायर नॉलेज जे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आपल्याला मिळतं ते ज्ञान आपण जर शैक्षणिक प्रवाहात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलं, साधारणतः FY SY TY च्या मुलांना दिलं तर त्यांच्यामध्ये काय फरक पडेल, मला असा प्रश्न पडला. तो माझा एक समस्या होती आणि ही समस्या घेऊन मी PhD करायला सुरुवात केली आणि त्या PhD मध्ये मला यश मिळालं की हे जे आजची युवक पिढी जी आहे, युवा पिढी मोस्टली ऍडिक्टेड आहे. मोस्टली, मी 100% नाही म्हणत, काही चांगलीही मुलं आहेत त्यांच्यामुळे ही युवा पिढी टिकून आहे. पण जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांच्यासाठी योग, प्राणायाम म्हणजेच आर्ट ऑफ लिव्हिंगची साधना अतिशय 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 उपयोगी आहे. त्याला अतिशय हा शब्द लागूच होत नाही आणि त्याला दुसरा पर्यायही नाही. ती उपयोगी आहे. त्यातून मुलांना व्यसनाच्या बाहेर यायला मदत होते. लिहून घ्या माझ्याकडून, स्टॅम्पवरती लिहून द्यायला मी ऍफिडेव्हिट करून द्यायला तयार आहे. माझ्याकडे तुमच्याकडली व्यसनाधीन मुलं माझ्याकडे आणा, मला वेळ द्या, त्या मुलांना मी ऍडिक्शन फ्री करून दाखव. चॅलेंजिंग टास्क. तर असा हा PhDचा प्रवास साधारणतः मी सोलापूर जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एकत्र आणलं, जे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत. त्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची दुरावस्था, एकदम निराशा आणि कंटाळवाणी अवस्था होती त्यांच्यामध्ये. म्हणजे अगदी ते निरस होते शैक्षणिक वातावरणासाठी. त्यांना विचारलं की बाबा का तुम्ही असं नाराज आहात, शैक्षणिक पार्श्वभूमी तुमची अशी का आहे, शिक्षण घेण्यापासून तुम्ही का वंचित राहताय. तर त्यांनी सांगितलं की एकतर सोर्स ऑफ इकॉनॉमी, त्यांच्याकडं पैसे उत्पन्नाचं साधन नसतं. मग त्या निराशेपोटी ते व्यसनाकडे वळतात आणि व्यसनाकडे वळलेला माणूस पुन्हा शिक्षणाकडे येत नाही, यात काही शंका नाही. मग त्या अशा मुलांना आम्ही एकत्र केलं आणि त्या मुलांना आपण असं ठरवलं की तुम्हाला एक आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम देऊ. मग त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्राम मधून तुमच्यात काय बदल होते ते बघूया, चला म्हणतो. ते सगळे तयार झाले आणि आम्ही हा कोर्स त्यांना अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर त्या मुलामध्ये आधी मी पूर्व चाचणी घेतली की तुमची मानसिकता काय आहे ही तपासून घेतली आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर, त्यांच्यावर आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केल्यानंतर काय बदल झाला याची चाचपणी केली. त्या मुलांनी आमच्या आयुष्यामध्ये अफलातून जो बदल आमच्या आयुष्यात कधी होईल असं वाटतही नव्हतं, असा बदल झालेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर हा होता ह्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्ञानाचा परिणाम. त्या ज्ञानाला मी विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये घेऊन येऊ शकलो, हे माझं परम भाग्य आहे. परंतु विद्यापीठातली काही तज्ञ मंडळी असं म्हणतात की आमच्या विद्यापीठाचं भाग्य मोठं की आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे विषय आमच्या विद्यापीठात आहे, हे आमच्या विद्यापीठाचं भाग्य. परंतु असं म्हणतात ना की अहंकाराचा वारा न लागो, तसं आपण असं समजायचं की आर्ट ऑफ लिव्हिंगची सेवा करणं हे आपलं परम भाग्य आहे, आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे. साधारणतः हा सर्व प्रवास मला नित्य साधनेमुळे प्राप्त झाला. जर मी नित्य साधना करत नसलो तर यातील एकही मुळाक्षर उच्चारायची माझी पात्रता नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि मी लक्षात घेतलंय. ज्या दिवशी तुम्ही साधना बंद कराल त्या दिवशी तुम्ही तुमच्या गाडीचा रिव्हर्स गिअर पडेल. जे तुमच्या आयुष्याची प्रगती करणारी मोटरसायकल आहे ना, व्हॅन, व्हेकल, ज्या दिवशी तुमची साधना बंद असेल त्या दिवशी तुमच्या गाडीचा रिव्हर्स गिअर पडेल आणि गाडी रिव्हर्स जाईल. पण साधना केल्यानंतर अजून पुन्हा फॉरवर्ड होईल, पुढे जाईल, नो डाऊट, यात काही शंका नाही. पण नित्य साधना करायची असं मला सांगायचंय. आणि सर्वांनी आपल्या कुटुंबाला डोळे बंद करून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पाण्यामध्ये सोडून द्या, समर्पण करा. कशासाठी? या साधनेसाठी. आणि या निमित्तानं सुदृढ रविवार उपक्रमातून हे जे ज्ञानाचं मंथन होतंय ना, की काही म्हणजे प्रात्यक्षिके दाखवतात, योग मार्गदर्शन होतं, हा खरंच याला असं परिमाण नाहीये, कौतुकास्पद आहे, स्तुत्य आहे असं नाही, याला परिमाणच नाही. इनक्रेडिबल असा हा उपक्रम आहे. तो सातारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने राबवला. खरं तर मी अचंबित झालो की असा उपक्रम सुचू शकतो आणि कोणीतरी इम्प्लिमेंट करू शकतंय आणि तो तालुका स्तरावरून आज जिल्हा स्तरावर येतोय आणि त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आमच्यासारख्या योग साधकाला मिळतंय, हे आमचं परम भाग्य आहे. हाच उपक्रम काही कालावधीनंतर राज्य स्तरावरती जाईलच आणि राष्ट्रीय पातळीवरती जाऊ, यासाठी माझ्याकडून तुमच्या या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहेत. सर
धन्यवाद सर. कोळी सर, खूप खूप धन्यवाद. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. आपण सांगितल्याप्रमाणे योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर योग म्हणजे जुळवून आणणे. शरीराची आणि मनाची फ्रिक्वेन्सी जुळवून आणण्याचं काम योग करत असतं आणि आपण अत्यंत सुंदर पद्धतीनं आपली योग साधना आमच्या पुढे सादर केली आणि सप्रात्यक्षिक योगाचे योगासनं, वेगवेगळ्या प्रकारची योगासनं आपण सादर केली. त्यांचे आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे फायदे आपण प्रात्यक्षिकासहित पटवून दिले. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला सुदृढ आणि बलशाली करण्यासाठी निश्चितपणे फायदा होऊ शकतो. त्यांना व्यसनांच्या विळख्यातून आपण कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो हे आपण सांगितलं आणि निश्चितपणे आपण केलेल्या मार्गदर्शनाचा आम्हा सर्वांनाच उपयोग होणार आहे. योग ही एक जीवनशैली आहे आणि प्रत्येकानं ती अंगीकारली पाहिजे. असा आपला आजचा हा संदेश निश्चित इतरांपर्यंत पोहोचेल आणि सर्वजण ही आपली भारतीय परंपरा, उज्ज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. ऍडव्होकेट राजेंद्र कोळी सर, आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हास दिला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या सत्राच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळूया. आज आपणास अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर मनीषा निकम मॅडम. त्या स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत. त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील असून सध्या त्या मुंबई येथे प्रॅक्टिस करीत आहेत. त्या पंचगव्य चिकित्सा अभ्यासक असून त्यांनी योग शिक्षक अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केलेला आहे. ब्रह्मविद्या श्वसन अभ्यासाच्या 3ही लेवल त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी आयुर्वेद सांगतो या लेखमालेच्या माध्यमातून स्वास्थ्याविषयी विविध लेख लिहून त्या मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर आयुर्वेद सांगतो या युट्यूबच्या माध्यमातूनही त्या जनजागृती करत आहेत. अनेक व्हिडिओज मराठी, हिंदी भाषामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अग्निहोत्र लेखमालेच्या माध्यमातून त्यांनी यज्ञ संस्कृती पुनःप्रस्थापित होण्यासाठी आणि अग्निहोत्राचा प्रचार कार्य करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. अग्निहोत्र या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती, अग्निहोत्र करण्याची पद्धत, त्याचा इतिहास, त्याचे फायदे आणि अग्निहोत्र यज्ञाविषयी असणारे समज गैरसमज याविषयी त्यांनी विपुल लेखनी केलेलं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या इतरांपर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत. सध्या समाजामध्ये किंवा एकूणच पर्यावरणामध्ये प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे अनेक म्हणजे आबालवृद्धांना श्वसनासारखे अनेक महाभयानक रोग होत आहेत आणि त्या प्रदूषणाचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरती होत आहे. हेच प्रदूषण कमी करण्यासाठी आपली वैदिक परंपरेमध्ये असणारं अग्निहोत्र यज्ञ त्याचा काय संबंध आहे. आणि आजचा विषय आहे वाढते प्रदूषण, अग्निहोत्र यज्ञ व स्वास्थ्य संबंध. या विषयाबद्दल अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मनीषा निकम मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर्वांना नमस्कार. आपण गुरुवंदना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना नमस्कार. आत्ताच आपण योगाविषयी अत्यंत सुंदर मार्गदर्शन ॲडव्होकेट सरांकडून अनुभवलं. सर्वात भावलेली गोष्ट ही की आता त्यांच्या आपल्या वाणीतून आपल्याला समजलेली की ॲडव्होकेट सरांनी योग साधनेच्या माध्यमातून ते परमार्थ करत आहेत आणि स्वतः त्यांनी ते अनुभवलं आणि त्यातून जे अनुभवलेलं आहे त्यांनी जी उन्नती गाठलेली आहे तीच इतरांनी गाठावी ह्यासाठी योगाचंच माध्यम त्यांनी निवडून त्याचा प्रचार प्रसार
करत आहेत आणि अनेकांना व्यसनातून मुक्त करत आहेत. म्हणजे जसा भगवद्गीतेमध्ये विविध प्रकारचे योग सांगितले आहेत आणि त्या योगाच्या माध्यमातून आपण कर्मबंधनमुक्त होऊ शकतो. त्यातीलच एक योगाचं माध्यम, एक योगाचं शस्त्र ऍडव्होकेट सर वापरत आहेत. त्यासाठी सरांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं कार्य वृद्धिंगत दिवसेंदिवस हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता आपण पाहूयात की श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्मयोग कर्मयोगाविषयी मार्गदर्शन अध्याय 3 मध्ये सांगितलेलं आहे. तर आता अध्याय 3 मध्ये 14वा आणि 15वा जो श्लोक आहे तर त्यामध्ये कर्मयोगामध्ये प्रधान कर्म हे यज्ञ सांगितलेलं आहे. आता आपणाला भगवद्गीता म्हटल्यानंतर आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला महाराष्ट्रातील भगवद्गीतेवरती लिहिलेली अत्यंत सुंदर आपल्या मराठमोळ्या भाषेतली टीका म्हणजे सार्थश्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आत्ताच माझा अभ्यास पूर्ण झाला तर त्यामध्ये ज्ञानेश्वरात माऊलींनी यज्ञाच्या संदर्भामध्ये असंख्य ओव्या केलेल्या आहेत आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10 श्लोक मला आढळले आणि त्यावरती माऊलींनी यज्ञाच्या संदर्भात असंख्य ओव्या केलेल्या आहेत. तर त्यातलाच कर्मयोग अध्याय 14 आणि 15वा जो श्लोक आहे तर त्या श्लोकाचं आपण थोडंसं चिंतन करूयात आणि मग आपला विषय आपण सुरू करूयात. आता भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे तर आपल्याला एवढंच माहित आहे की आतापर्यंत जे आपल्याला ज्ञान आहे कर्मयोग म्हणजे काय की भगवंताच्या आठवणीत आपण कर्म करणं आणि ह्या कर्माचा करता मी नाही तर मी केवळ निमित्त आहे ह्या भावनेतून निमित्त भावनेतून आपण कर्म करणं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही फळाची आशा न करता कर्म करणं म्हणजेच कर्मयोग असं भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं. माऊलींनी सुद्धा अत्यंत सुंदर विवेचन त्यावर केलेलं आहे. आता इथे प्रश्न हा आहे की त्यामध्ये आपणाला भगवद्गीतेमध्ये पुढचे जे 14 आणि 15 श्लोक आहेत त्यामध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे की कर्मयोग मध्ये प्रधान कर्म काय आहे तर आपण ह्या देहाने शरीराने करण्याचं प्रधान कर्म आहे यज्ञ. आता यज्ञाच्या संदर्भात जो श्लोक आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की सर्वच जी भूतमात्रा आहेत त्यांचं अन्न आहे ते त्या भूतमात्रांचं जीवन जे 84 लाख जीवयोनी आहेत मानवासह सर्व त्या सर्वच जीवयोनींचं जीवन हे अन्नावरती अवलंबून आहे आणि हे अन्न निर्माण होण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. पाऊस संतुलित असेल तर अन्न व्यवस्थित निर्माण होणार आहे मग ते पाणी असो किंवा विविध प्रकारचे अन्न पदार्थ असो आणि पाऊस व्यवस्थित होण्यासाठी यज्ञ करणं यज्ञ आचरण करणं नित्य यज्ञ आचरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणजे कसं आहे की 84 लाख जीवयोनीचं जीवन अन्नावरती अवलंबून आहे आणि अन्न हे पावसातून निर्माण होतं पाऊस हा यज्ञातून निर्माण होतो आणि यज्ञ हे कर्मातून निर्माण होतात आणि कर्म हे कर्माची निर्मिती ही वेदातून होते. म्हणजे आपल्याला जो आदी सनातन वैदिक परंपरा आहे त्या वैदिक परंपरेत आपल्या वेदांनी आपणाला कर्म कशा प्रकारे आणि कोणतं आणि कसं करावं याचं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे यज्ञ कर्माची निर्मिती उत्पत्ती ही वेदातून झालेली आहे आणि वेदांनी विविध कर्म सांगितले त्यामध्ये यज्ञ हा प्रधान कर्म सांगितलेला आहे की जो देहाने आचरण करण्याचं आहे आणि हे यज्ञ भगवंताने निर्माण केलेले आहे. म्हणून शेवटी भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की यज्ञ जिथं केला जातो तिथं वेद उपस्थित असतात याचाच अर्थ तिथे भगवंताची ऊर्जा उपस्थित असते. तर असं हे मोठं यज्ञाच्या संदर्भातलं सूत्र आहे आणि माऊलींनी ओव्या रचल्यामुळे त्याच्यातली गंभीरता गहनता सखोलता मला लक्षात आली. आता ह्याच्या अगोदरचं जे सूत्र आहे की तो 13वा श्लोक आहे तर त्या श्लोकामध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे की जे यज्ञ करत नाहीत किंवा यज्ञ केलं नाही आणि आपण ह्या सृष्टीला यज्ञ करून भोग म्हणजे आपण नैवेद्य न देता
जर आपण स्वतःसाठी स्वयंपाक तयार केला तर आपण ते पापभक्षण करतो, असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आता आपल्या मनात विचार येईल की पाप आणि पुण्य म्हणजे काय? तर आजच्या आपण परिस्थिती आपण पाहिली तर आपण यज्ञ संस्कृतीपासून अत्यंत दूर झालेलो आहे. कारण कालाच्या ओघामध्ये सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग ह्या ओघामध्ये आणि आपली आदी सनातन वैदिक परंपरा हळूहळू त्यातील अनेक पैलू हे लुप्त होत गेले. त्यामुळे आपण जो नियमित केला जाणारा अग्निहोत्र यज्ञ तो सुद्धा विसरलो आणि त्यामुळे आपल्याला यज्ञाचं महत्व पूर्णतः समाजातून नष्ट झालेलं आहे. आणि आता इथे आपण बघूया की यज्ञ न करता आपण अन्नभक्षण करणं म्हणजे पापभक्षण हे कसं आहे. तर आता जेव्हा यज्ञ केला जातो, यज्ञाचा आदेश आपल्याला वेदांनी दिला होता, तर यज्ञ केल्यामुळे वातावरणामध्ये संतुलन निर्माण होतं पाचही तत्वांचं. आणि त्यामुळे पाऊस चांगल्या रीतीने निर्माण होतो आणि पाऊस जर चांगल्या रीतीने निर्माण झाला तर सर्व जे आपलं जल आपल्याला प्राप्त होणार आहे, सर्व वनस्पती आहेत, आपल्याला ऑक्सिजन श्वसनासाठी आहे, त्यानंतर आपल्याला सूर्यप्रकाश जो आहे हे सुद्धा जो आपल्याला प्राप्त होतो हे आपल्याला व्यवस्थित प्राप्त होऊ शकतात. आणि हे प्राप्त होण्यासाठी यज्ञ हे महत्वाची भूमिका आहे. जसं आपण अन्न सेवन करतो आणि अन्न पाणी सेवन करतो आणि आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी किंवा शरीराला ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण अन्न पाणी सेवन करतो, त्याचप्रमाणे आपली जी सृष्टी आहे ह्या सृष्टीतील 5 तत्वांचं शुद्धीकरण करणं, त्या 5 तत्वांना पोषण देणं हे काम यज्ञ करत असतं. म्हणजे यज्ञ हे 5 तत्वांना अंघोळ घालण्याचं काम करतं, म्हणजे शुद्ध करण्याचं. आणि दुसरं म्हणजे 5 तत्वांना जीव घालतं. तर ह्या पद्धतीने यज्ञ महत्वाचा आहे. आणि आज आपण बघतो आणि जेव्हा जोपर्यंत यज्ञ संस्कृती होती तोपर्यंत ते सर्व काही शुद्ध स्वरूपात अन्न पाणी प्रत्येक जीवाला मिळत होतं. 84 लाख जीवयोनी सह ज्यात मानव सुद्धा एक घटक आहे. आणि यज्ञाचा अधिकार यज्ञ करणं हे मानवाला दिलाय किंवा कर्मयोग हा मानवाला दिलेला आहे आणि मानवाचं ते कर्तव्य हे वेदांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच हे कर्मयोग अध्यायामध्ये यज्ञ कर्म करणं हे प्रधान कर्म सांगितलेलं आहे. आता इथे आपण पाहूया की आता यज्ञ संस्कृती हळूहळू लुप्त होत गेली आणि घरोघरी होत जाणारा अग्निहोत्र यज्ञ लुप्त झाला. त्याचे परिणाम आपण अनुभवतोय प्रत्यक्ष रूपामध्ये. आता इथे यांनी पाप हा शब्द दिलेला आहे. आता आपल्या ऋषी मुनींनी किंवा वैदिक परंपरेमध्ये पाप पुण्य ह्या भावनेतून माणसांना ते एक किती महत्वाचं आहे ह्यासाठी ते पाप आणि पुण्य हे शब्द खरं तर ते वापरले गेले होते. परंतु आज आपण प्रत्यक्षात पाहतो की यज्ञापासून दूर झालो तर आज काय झालेलं आहे, यज्ञ होत नाही. त्यामुळे जी 5 तत्व आहेत ती 5 तत्व पूर्णतः अशुद्ध झालेली आहेत. आणि त्यामुळे आपणाला जे अन्न पाणी मिळतं ते अन्न पाणी सुद्धा जे जमिनी आहेत त्या जमिनीतली जी सत्व आहे तिथे केमिकल्स वापरल्यामुळे ते आज दूर झाले, त्यातलं सत्व निसत्व झालेलं आहे आणि केमिकलने दूषित जमिनी झालेल्या आहेत आणि ते केमिकल आपण अन्नधान्यातून पाण्यातून आपल्या पोटामध्ये येत आहेत. आता केमिकल्सना आपण केमिकल्स पेक्षा दुसरं पाप अजून काय असू शकतं. तर हे महत्वाची गोष्ट आहे की आजच्या भाषेत आपण सांगितलं तर हे पाप म्हणजे आपण जे काही आपल्या जेवणातून, आपल्या पाण्यातून, आपल्या श्वसनातून, आपल्या विचारातून आपण बाहेरून जे आत घेतोय ते सगळं आज दूषित झालेलं आहे आणि तेच पाप आहे. कारण का की पापापेक्षा पलीकडे आहे असं आपण बघतोय. कारण आपण त्यानुसार वेगवेगळे विविध आजार शारीरिक, मानसिक, बौद्धिक आजार आपण पाहतो आहे. आणि त्यामुळे पापभक्षण करणं हे त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जो सूत्र केलं होतं ते किती आज इतक्या कालावधीनंतर सुद्धा आजचा जो समय आहे त्या समयाला पाहून दृष्टी देऊन त्यांनी ते सूत्र केलेलं आहे. आणि अशीच आपली वेदातली आणि गीतेतली सर्व सूत्र ही फक्त त्या काळासाठी नाही लिहिलेली आहेत. खरं तर त्या काळामध्ये सर्व काही यज्ञ आणि होत होतं. भगवान श्रीकृष्ण श्रीराम हे स्वतः यज्ञ करत होते आणि त्यामुळे खरं त्यांना हे सूत्र लिहिण्याची काही आवश्यकता पण नव्हती. कारण तेव्हा ते करत होते त्यामुळे ते पुण्य आचरण तर करतच होते. परंतु हे भविष्यात असं होणार आहे आणि त्यामुळे आपण यज्ञापासून दूर झाल्यानंतर साक्षात पापभक्षण करणार. म्हणजे ह्या दूषित अन्न पदार्थ, दूषित वायू आणि दूषित विचार ग्रहण करणार ही दूरदृष्टी आपल्या सर्व ऋषी मुनींना होती. हे असं ह्या सूत्राचं अर्थ आहे. आणि आता आपण अग्निहोत्राविषयी येऊया.
आपल्या सनातन परंपरेमध्ये नित्य यज्ञ करणं, घरोघरी यज्ञ केला जाणं ही परंपरा आपली होती आणि त्याचंच आपलं लुप्त आपण म्हणू शकतो की त्याचं संक्षेपात स्वरूप म्हणजे आज आपण दिवा लावतो. कारण आपण अग्नी उपासना ही आपणच भारतीयच नाही तर प्रत्येक जो धर्म आहे हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, ख्रिश्चन हे मुख्य जे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये अग्नी उपासना ही मानली आहे आणि अग्नी उपासनेला प्रधान स्थान आहे. ह्याचंच म्हणजे यज्ञाच्या संस्कृतीचं लुप्त होत 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 छोटं संकीर्ण अत्यंत संकीर्ण रूप आहे की आपण रोज दिवा लावतो. त्याच प्रकारे आपण नैवेद्य दाखवतो. हे त्याचं संकीर्ण रूप आहे. तर खरं तर आपण सूर्योदय आणि सूर्यास्ताला घरोघरी अग्निहोत्र यज्ञ होत होता आणि त्यामुळे आपण सुरुवातीलाच आपण आपल्यासाठी अन्न तयार करायच्या अगोदर आपण ही आहुती आपण अग्निहोत्राच्या माध्यमातून देशी गाईच्या गोवऱ्या पेटून त्यामध्ये तांदूळ आणि तुपाची आहुती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मिनिटावर देत होतो आणि तांदूळ आणि तुपाची आहुती पेट घेतल्यानंतर त्यातून जे गॅसेस निर्माण होतात तसेच देशी गाईच्या गोवऱ्या पेटवल्यानंतर त्यातून जे गॅसेस निर्माण होतात आणि विशिष्ट तांब्याचं पात्र आहे त्यातून पण जे परमाणू प्रसारित होतात आणि ह्यामुळे वातावरणामध्ये सूक्ष्म पोषक तत्व प्रसारित केले जात होते आणि त्यामुळे जे आपले पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांची शुद्धी आणि पुष्टी होत होती आणि जे आपण मंत्रोच्चारण करतो त्यामुळे आपण हे आकाश तत्व पूर्णतः ऊर्जेने भरतो आणि मंत्रोच्चारण केल्यानंतर त्या मंत्रोच्चारणाच्या माध्यमातून आपण स्वतः त्या ईश्वरीय तत्वाशी जोडले जातो आणि आपण स्वतःच नाही तर आपण जे ज्या स्थानी अग्निहोत्र केलेलं असतं तर ते स्थान सुद्धा त्या ईश्वरीय तत्वाशी जोडलं जातं त्या ऊर्जेशी जोडलं जातं मंत्रोच्चारणाच्या माध्यमातून जसं आता आपण एकमेकांशी ह्या शब्दाच्या माध्यमातून जोडलेलो आहे त्याच प्रकारे आपण जेव्हा अग्निहोत्र करतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला त्यावेळेला ह्या मंत्रोच्चारणाच्या माध्यमातून आपण त्या तत्वाशी स्वतः वैयक्तिक पातळीवरती त्याचप्रमाणे जिथं अग्निहोत्र होतं ते अग्निहोत्राचं स्थान सुद्धा हे त्या ऊर्जेशी जोडलेलं राहतं आणि सूर्योदयाला आपण अग्निहोत्र केला तर ते कनेक्शन जे आहे त्या स्थानाशी तर ते अग्निहोत्राचं पात्र ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेतं आणि ती ऊर्जा वातावरणात प्रसारित करतं आणि त्यामुळे हे ऊर्जेचं घेणं आणि प्रसारण करणं हे दुसऱ्या अग्निहोत्राच्या वेळेपर्यंत अखंड चालू असतं म्हणजे सूर्योदयाला आपण अग्निहोत्र आपल्या स्थानी केल्यानंतर ते पात्र ती ऊर्जा ग्रहण करतं आणि प्रसारित करतं हे अखंड सूर्यास्ताच्या अग्निहोत्रापर्यंत केलं जातं आणि त्यामुळे आपण जेव्हा अग्निहोत्र करतो त्यावेळेला आपण आहुती दिल्यानंतर ते पात्र तिथंच ठेवावं आणि त्या पात्रातल्या आतल्या रचनेला धक्का लावायचा नाही ते पात्र तिथंच ठेवायचं आणि त्या पात्रातली राख आहे ती आपण संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या वेळच्या अग्निहोत्राच्या वेळेला खाली करायची आहे आणि नंतर पुन्हा संध्याकाळचं आपण अग्निहोत्र करायचं आहे किंवा संध्याकाळी आपण अग्निहोत्र केलं तर संध्याकाळची जी राख आहे किंवा ते पात्र तिथंच ठेवून दुसऱ्या दिवशी आपण सूर्योदयाच्या वेळेला ते खाली करायचं आहे तर आता आणि मग आपण आपल्या कामावर जाऊ शकतो किंवा आपली कामं करू शकतो परंतु ते पात्र आपलं कार्य करत असतं आणि आपण जिथं राहतो तो भाग आणि तो परिसर पूर्णतः ऊर्जेने भरपूर होतो आता आपण थोडक्यात पाहूयात संक्षेपात की अग्निहोत्र करताना मुख्य 5 नियम आहेत तर ते म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे आपणाला अग्निहोत्र करण्यासाठी विशिष्ट आकाराचं पात्र लागणार आहे आता ते पात्र हे पिरामिडच्या आकाराचं असतं आणि त्या पात्राला 3 ठिकाणी खाचा असतात आणि त्याचा विशेष माप असतो जे त्याचं वरचं माप आहे आता माझ्याकडे पात्र अग्निहोत्र केलंय त्याच्यामुळे मी इथे आणलं नाही आमची कार्यशाळा एक चालू आहे तर तिथे ते पात्र एंगेज मला लक्षात नाही आलं गडबडीत तिथं आले तर ते पात्राचा जो वरचा भाग आहे तर तो भाग 14.5 सेंटीमीटर त्याची लांबी रुंदी त्याची उंची जी आहे 6.5 सेंटीमीटर आणि त्याचा तळवा जो आहे तो 5.25 सेंटीमीटर असा आहे ह्या निश्चित आकाराचं पात्र असणं आवश्यक आहे यापेक्षा जास्त लहान किंवा मोठं पात्र नसावं आणि तांब्याचं पात्र हे सर्वश्रेष्ठ आहे कारण अग्निहोत्राचं जे पात्राचा आकार आहे तो पिरामिडच्या आकाराचा आहे आणि शास्त्रज्ञांना असं संशोधनात आढळलं आहे की तांब्याचा जो परमाणू आहे तो परमाणू सुद्धा पिरामिडच्या आकाराचा असतो तर त्यामुळे
पिरामिडच्या आकाराचं पात्र आणि त्यातला प्रत्येक परमाणू हा तांब्याचा असल्यामुळे प्रत्येक परमाणू हा पिरामिडच्या आकाराचा असतो. त्यामुळे विचार करा की किती अनगिनत पिरामिड त्या पात्रामध्ये आहेत. आणि पिरामिड हे काय करतं, पिरामिड हा शब्द असा आहे की पायरी म्हणजे अग्नी आणि अमिड म्हणजे मध्यभाग. ज्या आकाराच्या मध्यभागात अग्नी असतो किंवा अग्नी सामावून घेण्याची क्षमता असते त्या आकाराला पिरामिड असं म्हणतात. आणि त्यामुळे हे पात्र पिरामिडच्या आकाराचं आहे आणि विशेषतः तांब्याचा परमाणू पिरामिडचा आकाराचा असल्यामुळे ते पात्र पिरामिडच्या तांब्यापासून बनवलेलं पिरामिडचं असणं अत्यंत आवश्यक आहे आणि निश्चित माप असलेलं आवश्यक आहे. कारण या मापामध्ये एक 51 डिग्रीचा कोन तयार होतो आणि तो कोनच आहे की जो विश्वातली ऊर्जा ग्रहण करतो आणि प्रसारित करतो. तर ह्या पद्धतीने म्हणून हे विशेष आकाराचं पात्र आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण देशी गाईच्या गोवऱ्या तिथे विशेष रचना करणार आणि 5 ते 6 मिनिटं अगोदर त्या पेटवणार. सगळीकडून त्या पेटल्यानंतर एक विस्तव निर्माण होतो आणि तो विस्तव ही चांगली अवस्था आहे की तेव्हा आपल्याला अग्निहोत्रासाठी तो अग्नी तयार झालेला आहे. आणि बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मिनिटावरती आपण आहुती समर्पित करणार. तर 5-6 मिनिटं आधी आपण अग्नी तयार करायचा आहे की त्या अग्नीमध्ये आपल्याला आहुती दिली असता आहुती छान पेट घेईल अशा अग्नीची तयारी आपण करायची आणि त्यासाठी आपल्याला देशी गाईच्या गोवऱ्याच आवश्यक आहेत. हा दुसरा नियम. तिसरा नियम आहे आपल्याला आहुती द्यायची आहे तर ती आहुती तांदूळ आणि तुपाची आहुती आवश्यक आहे. 2 चिमूटभर अखंड तांदूळ म्हणजे ज्याचे तुकडे झाले नाहीत तो तांदूळ आणि 1 ते 2 थेंब देशी गाईचं तूप हे मिक्स करायचं. त्याचे 2 भाग करायचे. तर आपल्याला 2 आहुती द्यायच्या आहेत. तर हे आहुती हा तिसरा नियम. चौथा नियम आहे की मंत्रोच्चार करणं. सूर्योदयाला 2 मंत्र आहेत आणि सूर्यास्ताला 2 मंत्र. तर असं मंत्रोच्चारण करून आपण आहुती समर्पित करायची आणि विशेष म्हणजे स्वाहा म्हणून झाल्यानंतर आपल्याला आहुती समर्पित करायची आहे. अनेक जण स्वाहा म्हणतानाच आहुती समर्पित करतात, तसं नाही. तर स्वाहाकार झाल्यानंतर स्वाहा म्हणून झाल्यानंतर आहुती समर्पित करायची आहे. हे चौथा नियम आहे आणि सर्वात महत्वाचा नियम की ज्यामुळे अग्निहोत्र यज्ञाला अग्निहोत्र किंवा अग्निहोत्र हे विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा मिनिट. त्या मिनिटावरतीच आहुती समर्पित करायची आहे. त्या मिनिटाच्या एक अगोदर किंवा त्या मिनिटाच्या नंतर नाही करायचे, बरोबर त्या मिनिटावरतीच. आता हे 5 नियम आहेत. हे 5 नियम जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेलाच त्या यज्ञाला अग्निहोत्र असं म्हटलं जातं. नाहीतर तो साधारण यज्ञ होईल. एक म्हणजे पात्र, त्यानंतर देशी गाईच्या गोवऱ्याचा अग्नी, तिसरं तांदूळ तुपाची आहुती, चौथं मंत्रोच्चारण आणि 5वं सूर्योदय सूर्यास्ताच्या मिनिटावरती आहुती समर्पित करणं. हे 5 महत्वाचे नियम आहेत. ह्या 5 नियमांव्यतिरिक्त दुसरा कोणताही नियम नाही. आपण अंघोळ केली असेल नसेल चालेल, आपण नॉनव्हेज खात असेल नसेल चालेल, आपल्याला कोणतं व्यसन असेल तेही चालेल. प्रत्येक स्त्रिया अगदी 365 दिवस अग्निहोत्र करू शकतात. कारण हा कुठला कर्मकांड नाहीये, हा कुठला धार्मिक कर्म नाहीये. जसं आपण आपल्या रोजच आपण जेवतो पितो सगळं काही करतो, रोजच आपण मलमूत्र विसर्जन करतो, तर ते काही अशुद्ध नाहीये. त्याच पद्धतीने आपण विशेष स्त्रियांच्या दिवसांमध्ये सुद्धा हे अग्निहोत्र करू शकतो. कारण का की इथे ऊर्जेचा संबंध आहे. आपणाला ऊर्जेशी जोडलं जाणं आहे वैयक्तिक पातळीवरती आणि आपणाला रोज शुद्ध करणं आपणाला रोज शुद्ध करणं, वातावरण शुद्ध करणं, 5 तत्वांना पण खाऊ घालणं, 5 तत्वांना पण अंघोळ घालणं, शुद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्यामुळे आपणाला अग्निहोत्र हे 365 दिवस करणं, स्त्री असो पुरुष असो, कुठलाही देश, संप्रदाय, जाती, धर्म किंवा कुठल्याही संप्रदायाची आध्यात्मिक साधना करणारा साधक का असेना, तर हे त्याचं कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने अग्निहोत्राचे हे केवळ आणि केवळ 5 नियम आहेत की जे वेदांनी सांगितलेले आहेत. त्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही नियम नाहीत. कोणत्याही दिशेला आपण अग्निहोत्र करू शकतो. अग्निहोत्र नियमित नाही झालं तरी काही हरकत नाहीये, कारण प्रत्येकाच्या भाग्यात किंवा असे नियमित होणं हे शेवटी आपल्या अनेक
कर्मावरती अवलंबून आहेत. तर एखाद्याला एक वेळेलाच करायला जमत असेल हरकत नाही, एखाद्याला सकाळ संध्याकाळ पण नसेल तर सुट्टीच्या दिवशी आपण करू शकतो. त्यामुळे असं कुठलंही नाहीये की बाबा नियमित नाही झालं तर मला त्याचा काही परिणाम होणार नाही. जितकं करू, जितकं आपण आपलं घर बांधू, जितकं आपण कर्म करू ते तितकं वातावरण शुद्ध होत जाणार आहे. तर त्यामुळे कोणतंही घाबरण्याची आवश्यकता नाहीये की नियमित नाही झालं तर मला काही कुठला कोप होईल किंवा ते काही असे अनेक अंधश्रद्धा किंवा अशा जुनाट विचार असतात. तर तसं काहीही यामध्ये नाहीये आणि खरं तर ते विचार पण चुकीचेच आहेत. तर ह्या पद्धतीने कुठलेच नियम नाही आहेत. आता आपण पाहूयात की जेव्हा अग्निहोत्र होतं त्यावेळेला त्यातून जे तांदूळ तुपाची आहुती दिल्यानंतर त्यातून जे गॅसेस निर्माण होतात, तर ते गॅसेस काय करतात? तर ते गॅसेस जे प्रसारित होतात त्याच्यामुळे वातावरणातलं ऑक्सिजनची पातळी वाढते. त्यानंतर वातावरणामध्ये जे प्रदूषण आहे आपल्या घरातलं, बाहेरचं, तर ते प्रदूषण दूर करण्यासाठी अग्निहोत्रातून ज्या ज्वाला निघतात त्या ज्वालांमध्ये ॲसिटिलीन नावाचं तत्व असतं. तर ते तत्व प्रदूषणाला खेचून घेऊन ते प्रदूषण नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या ॲसिटिलीन तत्वामध्ये असतं. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की आज वातावरणामध्ये केमिकल्स भरपूर आहेत, प्रदूषण भरपूर आहेत आणि त्यामुळे वातावरण हे ॲसिडिक झालेलं आहे. वातावरणामधले ॲसिडिटी वाढली आहे. जसं आपल्याला ॲसिडिटी होते आणि त्यामुळे वातावरणातली ॲसिडिटी वाढलेली आहे आणि जेव्हा आपलं रक्त ॲसिडिक होतं तेव्हा आपल्याला विविध आजार, वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा वेगवेगळे इन्फेक्शन, वेगवेगळे त्वचाविकार, वेगवेगळ्या कफाचे आजार असे असंख्य आजार होतात. अगदी मानसिक असंतुलन बिघडणं इथपर्यंत आपले आजार ॲसिडिक रक्त झाल्यानंतर होतात किंवा कोणतंही तत्व अतिरेक झाला तर ते होतात. तर तसंच आज आपलं वातावरण पण आजारी पडलेलं आहे. ते ॲसिडिक झालेलं आहे प्रदूषणामुळे आणि त्यामुळे अशा ॲसिडिक वातावरणामध्ये आज भयंकर रोगजंतू वाढतात आणि जसं आपण आता महामारी अनुभवलीच, आता नाव पण नको घ्यायला. तर ती महामारी का अनुभवली? तो काय आजच नाही आलेला आहे. 84 लाख जीवयोनी भगवंताने जेव्हा सृष्टीत निर्माण केली त्यावेळेला निर्माण केलेला होता. तेव्हापासून हा जीवाणू होता, हा जे सूक्ष्मजीव होता, परंतु तो त्यावेळेला सुखाने नांदत होता. आपणही सुखाने नांदत होतो. परंतु आता जे वाढतं प्रदूषण आहे तिथे त्यांना त्यांची फॅमिली वाढण्याचं वातावरण त्यांना आणायचे प्राप्त झालं. त्यामुळे हे रोगजंतू सर्व वाढलेले आहेत. तर त्यामुळे हे वातावरणातल्या ॲसिडिटी दूर करणं हे अग्निहोत्र काम करतं आणि वातावरणामध्ये अग्निहोत्राचे आपण मंत्रोच्चारण करतो त्यावेळेला वातावरणामध्ये त्या मंत्रोच्चारणाच्या माध्यमातून जे बदल होतात सूक्ष्म पातळीवरती, ऊर्जेच्या पातळीवरती, त्यामुळे वातावरणामध्ये निगेटिव्ह आयन्स निर्माण होतात आणि जे प्रदूषणामुळे आज पॉझिटिव्ह आयन्स वाढले त्यामुळे वातावरण ॲसिडिक झालंय. वातावरणात अग्निहोत्राच्या माध्यमातून निगेटिव्ह आयन्स निर्माण होतात त्यामुळे वातावरण अल्कलाईन होतं आणि वातावरण अल्कलाईन झाल्यामुळे वातावरणात रोगजंतू वाढण्यासाठी चांगलं वातावरण रोगजंतूंसाठी निर्माण होत नाही. त्यामुळे ते आपण कमी होतात. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे गॅसेस निर्माण होतात तर यातले 4 प्रकारचे मुख्य गॅसेस आता शास्त्रज्ञांनी शोधले. त्यातला एक मुख्य गॅस आहे की फॉर्मॅल्डिहाइड किंवा फॉर्मॅलिन गॅस. तर हा जो गॅस आहे तो ऑपरेशन थिएटरमध्ये स्टरलायझेशनसाठी वापरतात. तो गॅस इथं तयार होतो आणि त्यामुळे आपलं अग्निहोत्र होतं त्या स्थानातले रोगजंतू मरतात. तर अशा पद्धतीने वातावरणात ऑक्सिजन वाढवणं, वातावरणातलं प्रदूषण दूर करणं, वातावरणातली प्राणशक्ती वाढवणं आणि चौथं म्हणजे वातावरण निर्जंतुकीकरण करणं हे गॅसेस काम करतं. तर हे आपलं गॅसेसचे महत्व आहे. आता दुसरं आपण पाहूयात की हे जे भस्म निर्माण होतं, आता हे भस्म आपण त्या पात्राला धक्का नाही लावायचा आहे. का? तर त्या जी ऊर्जा हे पात्र आकर्षून घेतं आणि पुन्हा प्रसारित करतं, तर ती ऊर्जा त्या भस्मामध्ये समावेश होते. त्यामुळे जे देशी गाईचं शेण आहे, गोवऱ्या आहेत, तर त्याची स्वतःची शक्ती तर आहेच आहे, परंतु जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी त्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेला ती शक्ती अजून बहुगुणी होते. आपण विचार नाही करू शकत एवढं अग्निहोत्राच्या भस्मामध्ये ताकद असते. म्हणून त्याला फॉरेन कंट्रीजमध्ये वंडर पावडर असं म्हणतात आणि आपण जर पाहाल तर अमेझॉन वरती 4000 किलोच्या रेटने हे भस्म विकलं जातं आणि लोक विकतही घेतात. हे एवढं महत्व आहे. आता हे भस्म आपण पाण्यात टाकलं, आपण वस्त्रगाळ केलं, गाळणीने गाळलं आपण आणि रात्री आपण जे पाणी पितो किंवा जेवण बनवतो त्या
आपण भांड्यांमध्ये ते भस्म टाकलं, माठात किंवा टाकीमध्ये, आणि ते भस्म रात्रभर खाली सेटल होतं. दुसऱ्या दिवशी आपण ते पाणी जेवण बनवण्यासाठी, स्वयंपाकासाठी, मुलांना शाळेमध्ये, ऑफिसमध्ये आपण स्वतः किंवा जिथे कामाच्या ठिकाणी ते पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी ते भस्म वापरू शकतो. हे भस्मजल जे आहे हे पूर्णतः ऊर्जेने भरपूर असतं, अल्कलाईन असतं, जे रक्त शुद्ध करण्यास, रक्ताला शक्ती देण्यास मदत करतं. आणि त्याचबरोबर ह्या भस्मातले सगळे सूक्ष्म पोषक घटक आहेत ते त्या पाण्यात उतरतात. त्यामुळे आपल्या शरीरात जी सूक्ष्म पोषक तत्वांची कमी आहे ती पूर्ण करण्यासाठी हे भस्म घातलेलं जल, पाणी, ह्यालाच भस्मजल म्हणतात, ते अत्यंत मदत करतं. त्यामुळे ह्या भस्मजलात आपण जेवण बनवलं, ह्या भस्मजलात आपण तेच पाणी पिलं दिवसभर, तर ते अत्यंत आपण आजारांपासून दूर राहू आणि आपण स्वास्थ्यकडे वाटचाल आपली मजबूत होऊ शकते. त्याचप्रमाणे आज दुसरी समस्या आहे की जे केमिकल्स आहेत, भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, ह्यावरती जे केमिकल्स शेतात पण आहेत आणि नंतर भाजीवाले, फळवाले किंवा दुकानदार सगळे फवारतात, तर ते केमिकल्स आपण दूर करण्यासाठी भस्माचा वापर करू शकतो. त्यावरती आपण केमिकल टाकलं, भाज्या, फळभाज्या आणल्यानंतर त्यावरती पाणी ठेवलं 31-40 मिनिटासाठी, आपल्या फळं, भाज्या जे काही आहे त्यामध्ये सोडलं आणि त्यानंतर आपण त्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि वाळवल्या आपण एका टॉवेलवरती किंवा दुपट्टा, धोतरावरती, तर ते त्यातलं पाणी निघून जाईल आणि नंतर आपण त्या स्टोअर केल्या, तर आपण केमिकल्सच्या प्रभावापासून स्वतःला खूप मोठ्या पातळीवर पासून दूर ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने हे भस्माचे उपयोग आहेत की जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापर करू शकतो. धान्याची साठवण करण्यासाठी भस्माचा वापर करू शकतो. त्याच प्रकारे आपण अनेक आजारांमध्ये, आता कुठे लागलं असेल, कुठे भाजलं असेल, तर तिथे आपण भस्म वापरू शकतो, भस्माचे मलम वापरू शकतो. अनेक त्वचा विकार असतात की जे बरे होत नसतात, किती औषध घेतलं तर तिथे भस्मापासून तयार केलेलं मलम वापरू शकतो. त्याचप्रकारे भस्म पाण्यात टाकलं आपण रोज आणि त्याने आंघोळ केली, तर आपण आंघोळीसाठी भस्म वापरू शकतो. तर अशा रीतीने हा खूप विषय मोठा आहे. त्या विषयाच्या संदर्भात अग्निहोत्र लेखमाला आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून सुरू केली होती, ज्यामध्ये 80 लेख आहेत की जे मी माधवाश्रम भोपाळ येथील साहित्याचा, म्हणजे तेथील पुस्तकाचा अध्ययन करून आणि तेथील आदरणीय संचालिकाजी ज्या सद्गुरू शक्ती आहेत आणि आदरणीय नलिनी दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मी तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधले आणि त्या संवादातनं जे मनन चिंतन झालेलं आहे आणि तेथील पुस्तकांचा अभ्यास आणि माझा आयुर्वेद दृष्टिकोन, ह्या सर्वांचा विचार करून ते 80 लेखांची मांडणी केलेली आहे आणि जे भारतभर पूर्णतः प्रसारित झालेले आहेत. महाराष्ट्रात तर झालेच आणि हिंदी, मराठी, आता इंग्लिश मधनं पण आपण ते प्रसारित करत आहोत. आणि त्या संदर्भातल्या लेखांची मर्यादा असते, म्हणून आपण आयुर्वेद सांगतो मध्येच आपण युट्यूबच्या माध्यमातून अग्निहोत्र हा विषय प्रसारित करतोय, कारण आता जेवढं मी बोलली तेवढ्या लेखात बोलता येत नाही. आत्ताचा एक मुद्द्यावरती आपण 1 तास बोलू शकतो कमीत कमी, परंतु वेळेच्या नुसार आपण एक शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्ताराने सांगू शकतो की ज्यांना खोल अभ्यास करायचा आहे. आता अनेकांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, गीता वाचली असेल, परंतु जी आपण सुरुवात केली कर्मयोगाची ती लक्षात नक्कीच कोणाच्या येत नाही. त्याला दोष पण नाही, कारण आज यज्ञ संस्कृती पूर्ण लुप्त झाल्यामुळे नक्की भगवान श्रीकृष्णांनी किंवा माऊलींना नक्की काय सांगायचं हे आपल्या लक्षात येणार नाही. आता माझ्या जीवनात 2 वर्षच झालं अग्निहोत्र आलं, त्याआधी मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता, परंतु यज्ञ म्हणजे मंदिरात किंवा आश्रमात केला जाणारा इतकंच माहित होतं, किंवा काही नैमित्तिक काही होम हवन, वास्तुशांत किंवा लग्नाच्या समारंभात, तर तेवढंच आपल्याला माहित होतं. परंतु मी जेव्हा अग्निहोत्र करू लागली आणि आता सद्गुरु कृपेनेच मला पुन्हा अशी प्रेरणा झाली की आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, तर त्या अभ्यासामुळे मला अजून एक नवी दृष्टी, नवी म्हणण्यापेक्षा यज्ञ मी करत नसल्यामुळे किंवा यज्ञ संस्कृतीच लुप्त झाल्यामुळे नेमकं आपल्या ऋषीमुनींना, आपल्या संतांना, भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचं हे कळतच नाही मानवांना. पण त्यात मानवाचा दोष नाहीये, पण आपल्या संतांनी ते लिहिलेलं आहे, परंतु त्यावेळेला ती लुप्त होती आणि त्याचं पुनरुज्जीवन नव्हतं. तर आता आपल्या सर्वांसमोर अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन माधवाश्रम भोपाळ येथून झालेलं आहे आणि विश्वभरामध्ये की श्री पोद्दार साहेब हे त्यांचे गुरु परम सद्गुरू श्री गजानन महाराज जे अक्कलकोट स्थित आहेत, तर ह्या गुरु शिष्याच्या जोडीने अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन कार्य केलेलं आहे, जे आपल्या समोर आहे आणि जी काळाची आजची गरज आहे आणि जे वेदांनी सांगितलेलं आहे ते प्रधान कर्म यज्ञ आहे. आणि यज्ञ केल्याशिवाय आपण आपलं कर्म
किंवा सत्कर्म पूर्ण झालं असं कोणीही म्हणू शकत नाही. आणि आता मगाशी सरांनी खूप सुंदर सांगितलं, की आपण साधना करण्यासाठी पण वातावरण शुद्ध आवश्यक आहे. आपण योगासनं करण्यासाठी पण वातावरण शुद्ध असणं आवश्यक आहे. आज आपली पिढी का म्हणजे विकारांच्या, वासनेच्या किंवा ॲडिक्शन्सच्या आहारी गेली आहे. कारण आपण जो श्वास घेतोय प्रत्येक क्षणाला तो दूषित आहे. दूषित श्वास घेतल्यानंतर आपलं मन हे स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळे ॲडिक्शन दूर होण्यासाठी अगदी ड्रग ॲडिक्शन्स जे आहेत ते तिथपर्यंत पण दूर होण्यासाठी आपल्याला यज्ञ सुद्धा तितक्याच ताकदीने मदत करतो. तर अशा पद्धतीने हा विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या सर्वांची अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे, की हा विषय मांडण्याची संधी मिळणं हेच सर्वात मोठं भाग्य आहे, की त्याच्यामुळे आपण ईश्वरीय कार्याचे एक छोटीशी पंक्ती होऊ शकतो. तर ते भाग्य आपणा सर्वांमुळे मला प्राप्त झालं. यासाठी मी सर्वांचेच पूर्ण टीमचे, सुदृढ रविवार टीमचे मनोमन आभारी आहे. कदम गुरुजी आणि माझे गुरुबंधू डॉक्टर विशाल खलाटे यांचे मी पूर्णतः मनोमन आभारी आहे. आणि विशेष खूप खूप शुभेच्छा, की ॲडव्होकेट सर आहेत त्यांना. शक्य झालं तर जरूर मी त्यांना प्रत्यक्ष भेटेन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मनीषा निकम मॅम. आपण सांगितल्याप्रमाणे यज्ञ हे एक प्रधान कर्म आहे. यज्ञ जिथे होतो तिथे परमेश्वराचं अस्तित्व असतं असं साक्षात भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे. आज आपण पाहतो की ही जी पंचतत्वे आहेत ती अशुद्ध होत चालली आणि निश्चितपणाने प्रदूषणाची खूप मोठी समस्या आहे आणि त्याचा कळत नकळत परिणाम हा आपल्या येणाऱ्या भावी पिढीवरती होते, आपल्या सर्वांवरती होतोय. आपण सांगितल्याप्रमाणे अग्निहोत्र आणि अग्निहोत्राचे फायदे, अग्निहोत्र करण्याचे जे 5 नियम आहेत. अग्निहोत्र ही काही कर्मकांड नाही किंवा अंधश्रद्धा नाही, तर त्याला एक शास्त्रीय आधार आहे. अग्निहोत्र प्रज्वलन केल्यामुळे होणारी वातावरणातील ऑक्सिजनची निर्मिती किंवा वाढ, त्याचबरोबर ऍसिडिन सारख्या वायूमुळे होणारं प्रदूषण नष्ट होण्याचं प्रमाण, एकूणच वातावरणातील रोगजंतू कमी करण्यासाठी आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी अग्निहोत्राचा निश्चितपणे फायदा सर्वांनाच होईल. आपण अत्यंत विस्तृतपणे यज्ञ आणि अग्निहोत्र याबद्दलची माहिती आम्हा सर्वांना सांगितली. निश्चितपणानं या माहितीचा सर्वांनाच उपयोग होईल आणि आपल्या घरातील, समाजातील ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी याचा निश्चितपणे उपयोग होईल. पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आपल्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी, आपल्या सर्वांचे प्रेरक आणि मार्गदर्शक आदरणीय श्री आनंदजी पळसे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद बडे सर. सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण, त्याचबरोबर शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीनं प्रत्येक रविवारी सुदृढ रविवार या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं. आणि आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून पर्व दुसऱ्यातलं 10वं सत्र आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं या उपक्रमाला आपण एक चांगल्या पद्धतीनं जिल्हा स्तरावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ते सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्या ज्यांच्याकडे अतिरिक्त पदाचा कार्यभार आहे ते आदरणीय महादेव गुलेर साहेब, त्याचबरोबर डाएटचे प्राचार्य आदरणीय कोरडे सर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांचंच प्रारंभी मनापासून स्वागत आहे. मित्रहो, हे आजचं सत्र जे आहे ते आजचं सत्र दोन्हीही
तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि छान पद्धतीने गुंफलं गेलं आहे. आपण बघितलं असेल या सत्रातलं पहिलं जे सेशन आहे, ते सेशन ऍडव्होकेट राजेंद्र कोळी सर यांनी सुंदर पद्धतीने गुंफल्याचं दिसून आलं. वास्तविकता एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना स्वतःची शैक्षणिक उन्नती त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. LLB, त्याचबरोबर MA, BEd आणि सध्या ते आता PhD अपियर आहेत. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे टीचर म्हणून ते काम करतातच आहे. पण त्या कामाबरोबर आपल्या समाजातल्या खऱ्या अर्थानं व्यसनाधीनतेची जी समस्या आहे, ती समस्या शास्त्रीय दृष्टिकोनातून जर सोडवायची झाली ती कशी सोडवता येईल यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. हे आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीने इथे आता अनुभवलेलं आहे. मित्र, बऱ्याच वेळेला आम्ही आता प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्याशी सुसंवाद साधत असताना पाहत असतो की आपली शाळा आणि आपण एवढ्या पुरतच मर्यादित त्यांचं क्षेत्र असतं. पण या पलीकडे जाऊन समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपली नेमकी भूमिका काय असायला पाहिजे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण किती चांगल्या पद्धतीने हातभार लावला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आज राजेंद्र कोळी सरांच्या माध्यमातून आपण सर्वांना अनुभवायला मिळालं असेल. मला खात्री आहे की आपण सर्वांनी त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे जे क्षेत्र आपल्याला भावेल त्या भावणाऱ्या क्षेत्रामध्ये समाजामध्ये जी विषन्नता आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न कराल अशी प्रेरणा आजच्या त्यांच्या पहिल्या सेशनच्या माध्यमातून आपण सर्वांना मिळालेली आहे. आज दुसऱ्या सेशनमध्ये डॉक्टर मनीषा निकम मॅडम यांनी खूप सुंदर पद्धतीनं अग्निहोत्र आणि अग्निहोत्राची जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्याकडे केवळ एक श्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून नाहीये, तर शास्त्रीय दृष्टिकोनातून कसं पाहिलं पाहिजे हे उत्तम पद्धतीने या ठिकाणी विशद केलेलं आहे. मित्र, खरं तर हे भारतीय ज्ञान जे आहे की जे भगवद्गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. पण आपण बऱ्याच वेळेला ते कालबाह्य म्हणून कुठेतरी बाजूला ठेवून देतो, पण ते कालबाह्य नाहीये. हे अनेक तपस्येनंतर, साधनेनंतर प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे ते ग्रंथांच्या माध्यमातून तुमच्या माझ्या पिढीसाठी ते ठेवलंय. आजच्या जर पिढीने त्याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर अभ्यास केला तर आम्ही ते पुढच्या पिढ्यांपर्यंत ते नेऊ शकतो. आणि ते न्यायचं जर असेल तर मुळात आम्हाला त्याचं नेमकं शास्त्रीय स्वरूप कळलं पाहिजे. आज आपण पाहिलं असेल मॅडम कितीतरी अभ्यासपूर्ण त्या म्हणजे प्रत्येक वाक्यावर आणि प्रत्येक त्यांच्या ऍक्टिव्हिटीजवर ते इतक्या सुंदर पद्धतीने बोलत होत्या की आपल्याला असं वाटत होतं की अरे त्यांनी ते बोलतच राहावं. आणि त्या बोलता बोलता सुद्धा बोलल्या की खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण वेळेच्या मर्यादा आहेत. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून त्यांनी अगदी थोड्या वेळामध्ये पण आपल्या सगळ्यांना अग्निहोत्राविषयी खूप खूप सुंदर पद्धतीने इथे मार्गदर्शन केले. मित्रांनो, त्या बोलत असताना म्हणाल्या की अग्निहोत्राच्या माध्यमातून जी तयार झालेली पावडर आहे ती आपण ज्यावेळेला अमेझॉनवरून मागवून घेतो त्यावेळेला आपण एक वेगळ्या पद्धतीनं त्या पावडरकडे पाहतो. परंतु आपण जर अशा पद्धतीने जर सातत्याने अग्निहोत्र करत राहिलो तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी ही त्या माध्यमातून मिळत असते. मग हे अग्निहोत्र कधी करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, त्याच्याविषयी अनेक आपल्या मनामध्ये सगळ्या शंका कुशंका होत्या. त्या नक्कीच आजच्या त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सगळ्या क्लिअर झाल्या आहेत. एवढं मात्र या निमित्तानं मी सांगतो. आजच्या त्यांच्या सेशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा फायदा या निमित्तानं होतोय. आजच्या दोन्ही मार्गदर्शकांची जी सेशन आहेत ते आपल्या शिक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. प्रारंभी कोळी सरांनी जसं सांगितलं तसं की आचरणांच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून आपण शिक्षणाकडे आपल्या स्वतःचा एक चांगला ऍटिट्यूड तयार करू शकतो. आणि तसा जर ऍटिट्यूड तयार झाला तर शिक्षणामध्ये आपलं मन रमणं किंवा शिक्षणामध्ये प्रगती करणं हे सहज आणि सोप्या पद्धतीनं शक्य होण्यासारखं आहे. आणि त्याच पद्धतीने मॅडमनी हे तसं सांगितलं की शाळेमध्ये, शिक्षणामध्ये जर खऱ्या अर्थानं आपण जर आपले स्वतःचे विचार, आपले स्वतःचे आचार जर चांगले करायचे असतील तर आपला जो श्वास आहे तो आपला दूषित होऊ दिला नाही पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. हा जो त्यांचा संदेश आहे तो आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त आणि फायदेशीर आहे.
या दोन्ही मार्गदर्शकांना मी आजच्या सेशनच्या अनुषंगाने खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आपण उत्तम पद्धतीने जे मार्गदर्शन केलंय ते आमच्या ह्या शिक्षण विभागासाठी नक्कीच उपयुक्त आणि फायदेशीर आहे. या तुमच्या सेशनच्या माध्यमातून उत्तरोत्तर नक्कीच हा शिक्षण विभाग प्रगती करत राहील असा आशावाद या निमित्तानं मी व्यक्त करतो. आजच्या सेशनच्या अनुषंगाने ज्यांनी खऱ्या अर्थाने हे सेशन उत्तम पद्धतीने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला ते आपल्या तालुक्यातील पदवीधर शिक्षक दीपक कदम सर, त्यांची सर्व टीम यांनाही मनापासून या निमित्तानं मी धन्यवाद देतो. खूप सुंदर आणि छान पद्धतीनं आजचे सेशन आपण घडवून आणलं. असंच उत्तरोत्तर यापुढचीही सेशन चांगल्या पद्धतीने घडवून आणाल असा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. आणि जाता जाता एक विनंती करतोय की ज्या मंडळींना आजच्या सेशनसाठी लाईव्ह स्वरूपामध्ये उपस्थित राहता आलं नसेल त्यांनी आपल्या हे युट्यूबवर हे सेशन उपलब्ध आहे. अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. आपल्या सर्व बांधवांपर्यंत त्याचा प्रसार आणि प्रचार करा आणि जेणेकरून स्वतःचं आरोग्य एक उत्तम पद्धतीने करण्यासाठी या सत्राचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घ्या अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. आपले शब्द हे आम्हा शिक्षक बांधवांसाठी नेहमीच प्रेरक आणि मार्गदर्शनी असतात. आपण सांगितल्याप्रमाणे या दोन्ही सेशनचा आम्हा सर्वांना निश्चितपणे फायदा होईल. आपले खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला उद्बोधित केलं. यानंतर अधिक वेळ न घेता मी श्री दीपक कदम सर यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांचे आभार मानावेत. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी सुदृढ रविवार उपक्रम पर्व दुसऱ्यातलं सत्र 10वे आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या उपक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत खिलारी साहेब यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य श्रीयुत कोरडे साहेब यांचं देखील मी या सुदृढ रविवार टीमच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच शिक्षणाधिकारी मॅडम कोळेकर मॅडम आणि मुजावर मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे गटविकास अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वरचे श्रीयुत मरबळ साहेब यांचे देखील मी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आणि सदैव आमच्या पाठीवर थाप मारणारे आमचे आनंदजी पळसे साहेब, आमचे गट शिक्षण अधिकारी यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतोय. त्याचबरोबर आजचे योग मार्गदर्शक ॲडव्होकेट श्रीयुत राजेंद्र कोळी सर यांनी अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारचे आसनं या ठिकाणी चा लाभ आम्हाला आज दिला. चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या अतिथी मार्गदर्शिका डॉक्टर मनीषा निकम मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी सूत्रसंचालन केले ते या ठिकाणी बडे सर, सर्जेराव बडे सर, त्याचबरोबर बोबडे सर, आवळे सर, बाळासाहेब बोबडे, विलास जाधव सर, त्याचबरोबर आजचं अहवाल लेखन करणारे श्रीयुत दत्तात्रय कोकरे सर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच आजची जी झूम लिंक ज्यांनी उपलब्ध करून दिली ते जावेद साहेब यांचे देखील मी आभार मानतो. तसंच आजच्या या कार्यक्रमाचं उपक्रमाचं जे पोस्टर तयार केलेलं आहे ते भीमराव लोंढे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आज या उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व पालक, सर्व अधिकारी वर्ग या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.